नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2026-27 ची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. तर मित्रांनो, या सत्रामध्ये सुद्धा आपल्याला विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी व शैक्षणिक साहित्य मागणी करण्याबाबत शिक्षण विभागाकडून मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. तर त्या परिपत्रकामध्ये नेमक्या कोणत्या सूचना दिलेल्या आहेत, काय माहिती दिलेली आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सोबतच मित्रांनो, त्या पोर्टलवर म्हणजे विद्यांजली पोर्टलवर आपल्याला शाळांची नोंदणी कशी करायची आहे, शैक्षणिक साहित्य मागणी कशी करायची आहे याची सुद्धा माहिती याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2026-27 ची अत्यंत महत्त्वाची अपडेट होणार आहे. विद्यांजली पोर्टलवर आपल्याला शाळांची नोंदणी व शैक्षणिक साहित्य मागणी कशी करायची आहे याबाबतचं जे परिपत्रक आलेलं आहे त्या परिपत्रकाची माहिती व लाईव्ह डेमो जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे हे निर्गमित झालेलं आहे. तर बघा, प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व, शिक्षण उपनिरीक्षक प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद सर्व. आणि विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे विद्यांजली 2.0 पोर्टलवर शाळांची 100% नोंदणी व शाळेच्या गरजेनुसार साहित्याची मागणी करण्याबाबत. संदर्भ दिलेला आहे मित्रांनो मागील पत्रांचे 8/1/2025 आणि 17/7/2026 चे जे पत्र होतं त्याचं इथे संदर्भ देण्यात आलेला आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ. तर बघा, उपरोक्त विषयानुसार शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 त्यामध्ये लक्ष्य साध्यतेच्या दृष्टिकोनातून लोकसहभागाच्या तसेच खासगी क्षेत्राच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता विशद केलेली आहे. याकरिता विद्यांजली 2.0 वेब पोर्टल कार्यान्वित करण्यात आलेले आहे. तर विद्यांजली 2.0 व्हॉलंटियर मॅनेजमेंट प्रोग्राम हा कार्यक्रम शाळांकरिता सहाय्यभूत असून या दृष्टीने शिक्षण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली द्वारा सदरील कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आलेल्या आहे. शालेय शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी लोकसहभागाची अत्यावश्यक भूमिका आहे. विद्यांजली 2.0 हे देशभरात दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचे एकत्रीकरण करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये सुद्धा शालेय शिक्षण प्रणालीमध्ये लोकसहभागाचे महत्त्व देखील नमूद करण्यात आलेले आहे. शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी लोकसहभाग व स्वयंसेवी सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालयाने एक स्वयंसेवक व्यवस्थापन प्रणाली विद्यांजली 2.0 विकसित केलेली असून या कार्यक्रमाअंतर्गत भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय तसेच नोंदणीकृत संस्था या शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांना कोणताही मोबदला मानधन न घेता सेवा प्रदान करू शकतात. तसेच शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतात. कृतीशील ज्येष्ठ नागरिक, माजी विद्यार्थी, स्थानिक समुदायातील व्यक्ती, शिक्षित स्वयंसेवक, निवृत्त वैज्ञानिक, शासकीय निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, सशस्त्र दलातील व्यक्ती, गृहिणी, साक्षर व्यक्ती हे शाळांच्या विनंतीनुसार स्वयंसेवक म्हणून कार्य करू शकतात. तज्ञता क्षेत्र, योगदान, सेवा, कृती, मालमत्ता, साहित्य, उपकरणे, प्रशासक या क्षेत्रामध्ये आपली सेवा प्रदान करू शकतात. तर अनुषंगाने शालेय शिक्षण संस्थेला बळकटी करण्यासाठी कंपन्या, नागरी संस्था, सरकारी संस्थांकडून संसाधने एकत्रित करण्यासाठी ऑक्टोबर 2024 मध्ये पोर्टलवर एक विशेष CSR मॉड्यूल विकसित करून जोडण्यात आलेले आहे. यापैकी 11 व्यापक थीम अंतर्गत शाळांद्वारे निर्माण केलेले जिल्हानिहाय CSR प्रकल्प जसे की डिजिटल पायाभूत सुविधा, सह अभ्यासक्रम उपक्रम आणि खेळासाठी उपक्रम, मूलभूत नागरी पायाभूत सुविधा इत्यादी राज्य नोडल अधिकाऱ्याद्वारे पोर्टलवर अपलोड केले जातात. CSR प्रकल्प प्रत्येक तिमाहीत निधी मागणीसाठी जिल्हानिहाय तयार केले जातात. जुलै ते सप्टेंबर 2026 या तिमाहीसाठी CSR मॉड्यूल अंतर्गत थीम निवड आणि प्रकल्प तयारीसाठी विंडो आता प्लॅटफॉर्मवर आहे. खालील कालावधीमध्ये संदर्भ क्रमांक 2 नुसार कार्यवाही करण्यात यावी. तर मित्रांनो, आपल्याला या विद्यांजली पोर्टलवर कशा पद्धतीने आणि कधी याची मागणी वगैरे करायची, नोंद करायची याचं संपूर्ण खाली दिलेलं आहे. तर बघा, जिल्हा नोडल ऑफिसद्वारे थीम निवड दिनांक 17 ते 21 जुलै 2026, शाळांद्वारे प्रकल्प आवश्यकता दिनांक 22 ते 31 जुलै 2026, जिल्हा नोडल ऑफिसद्वारे थीम निहाय प्रकल्प एकत्रीकरण दिनांक 1 ते 7 ऑगस्ट 2026, राज्य नोडल ऑफिसद्वारे दिनांक 8 ते 15 ऑगस्ट 2026, दिनांक 16 ऑगस्ट 2026 नंतर CSR सहभागासाठी खुले प्रकल्प. जिल्हा नोडल अधिकारी यांनी विद्यांजली 2.0 पोर्टलच्या पत्राच्या संदर्भानुसार तालुका स्तरावरील
ब्लॉक युजर्स म्हणून आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये गट शिक्षण अधिकारी यांची तालुका नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे. तथापि काही प्रशासकीय बदल झाले असल्यास त्यानुसार संबंधित तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी यांनी तालुका नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात यावी. त्यानुसार शाळांतील विद्यांजली 2.0 पोर्टलवर नोंदणी करणे, शाळांची सामग्री मागणी करणे इत्यादी बाबी वेळोवेळी राज्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. तसेच पत्र प्राप्त होताच जिल्ह्यातील पर्यवेक्षक अधिकारी यांनी विद्यांजली 2.0 पोर्टलच्या अनुषंगाने मार्गदर्शन करावे. विद्यांजली 2.0 पोर्टलच्या बाबतीत काही तांत्रिक अडचण जाणवल्यास विद्यांजली कार्यक्रमाचे राज्य नोडल अधिकारी श्री अरुण जाधव यांच्याशी या क्रमांकावर कार्यालयीन वेळेस संपर्क साधावा. संबंधितांनी सदर निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेशित करण्यात येत आहे. नोंदणी न झालेल्या शाळांची यादी सोबत जोडलेली आहे. डॉक्टर कमलादेवी आवटे, सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे विद्यांजली पोर्टलचं हे निर्गमित झालेलं आहे आणि यानुसार आपल्याला शाळांची नोंदणी जर झालेली नसेल तर शाळेची नोंदणी करायची आहे आणि सोबतच मित्रांनो तिथे आपल्याला आपल्या शाळेसाठी जे आवश्यक साहित्य असणार आहे त्या साहित्याची मागणी सुद्धा करायची आहे. तर मित्रांनो, आपल्याला या पोर्टलवर नोंदणी कशी करायची आहे याचा स्वतंत्र व्हिडिओ आपण या अगोदर बघितलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथे जाऊन आपण ते नोंदणी जी आहे ती करून घेऊ शकता. तर मित्रांनो, मी आपल्याला पोर्टलवर घेऊन जाणार आहे आणि आपल्याला तिथे साहित्य मागणी कशी करायचं याचा सुद्धा व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेला आहे. परंतु मी आपल्याला आता त्या पोर्टलवर नेऊन नेमकी आपल्याला नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे आणि आपल्याला ते साहित्याची जी मागणी आहे ती कशा पद्धतीने करायची आहे. मित्रांनो बघा, विद्यांजली पोर्टलवर जाण्यासाठी आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये आपल्याला सर्च बॉक्समध्ये जायचं आहे आणि तिथे विद्यांजली असं टाईप करून आपण घेणार आहोत. तर बघा, विद्यांजली 2.0 पोर्टल हे जे असणार आहे याला आपण सर्च करून घेणार आहोत आणि याला क्लिक केल्याबरोबर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. मित्रांनो, हे जी पहिली साईड असणार आहे हे विद्यांजली पोर्टलची असणार आहे. तर यावर आपण क्लिक करून घेणार. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, ते जे पोर्टल आहे त्याचं लॉग इन पेज आपल्या समोर अशा पद्धतीने येणार आहे. एक नोटिफिकेशन असणार आहे, फ्रॉड वॉर्निंग असणार आहे. याला आपल्याला इथून क्रॉसवर हे जे चिन्ह आहे यावर क्लिक करून याला काढून घ्यायचं आहे. याला काढून घेतल्यानंतर मित्रांनो बघा, हे जे पोर्टल आहे विद्यांजली 2.0 पोर्टल असणार आहे आणि इथे मित्रांनो आपल्याला जर काही कारणास्तव आपली शाळा जर आपण इथे रजिस्टर नसेल केली मागच्या वर्षी तर आपल्याला इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशनचं हे बटन असणार आहे, यावर क्लिक करून आपण आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. तर बघा, इथे दोन ऑप्शन असणार आहे. आपल्याला स्कूलवर क्लिक करून आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर बघा, स्कूलवर क्लिक केल्याबरोबर हा जो इंटरफेस येणार आहे मित्रांनो संपूर्ण रजिस्ट्रेशनचा, इथून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. याचा फुल व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवर आहे आणि त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तर बघा, त्यानंतर मित्रांनो आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर बघा, मी लॉग इनवर क्लिक करतो. इथे लॉग इनवर क्लिक केल्याबरोबर परत आपल्याला 3 ऑप्शन मिळणार आहे आणि तिथे स्कूलवर आपल्याला परत क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे मित्रांनो काही माहिती भरायची, आयडी पासवर्ड वगैरे, आणि आपल्याला अगदी सिम्पली आपलं लॉग इन तिथे होणार आहे. तर लॉग इन करून मित्रांनो आपल्याला कशा पद्धतीने हे संपूर्ण माहिती भरायची आहे किंवा आपल्या शाळेची नोंदणी करायची आहे याची ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे आणि त्याची लिंक मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे. तर मित्रांनो, ते व्हिडिओ आपण बघल्याबरोबर आपल्याला लगेच आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि या पोर्टलवर आपल्याला जी मागणी करायची आहे, जे थीम वगैरे निवडून ते संपूर्ण माहिती मित्रांनो डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. तो व्हिडिओ बघा आणि लगेचच आपल्या शाळेची मागणी आपल्याला करता येणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.